नमस्कार. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणतात, त्याप्रमाणेच ज्याला खरंच आई नाही तो खरंच भिकारी असतो, हे मला खरं तर जाणवलं आहे. कारण माझी आई 5 जानेवारी 2025 या दिवशी गेली. अतिशय वाईट दिवस होता तो आणि आजही आमचे सध्या वाईटच दिवस चालू आहेत असं म्हणल्यासारखं. कारण ज्यांना आई नसते ना, त्यांनाच खरं तर आईची किंमत कळते. खरंच मी सांगते, जोपर्यंत आई-वडील आहेत ना, तोपर्यंत खरंच त्यांची काळजी घ्या, त्यांना जपा. परत काय मागं हे पितृपक्ष किंवा त्यांना ते करून घालण्यात काहीच अर्थ नसतो. जोपर्यंत ते आहेत ना, तोपर्यंतच त्यांची काळजी घेतलेली. त्यांना हवं नको, त्यांना कधीतरी 2 शब्द प्रेमाने बोलणे एवढंच खूप गरजेचं असतं त्यांच्यासाठी. ते म्हणत नाहीत, हे करून आणा, ते करून आणा, मला असं करा, तसं करा, कधीच म्हणत नाहीत, कधीच नाही. परंतु त्यांना कधीतरी जवळ घ्या. आपणही त्यांच्या डोक्यावर कधीतरी हात ठेवला पाहिजे, विचारलं पाहिजे, कशी आहेस तू? मी माझ्या आईशी खूप कनेक्ट होते. आम्ही दिवसातून खूप बोलायचो, त्यामुळे मला जास्त तिची उणीव जाणवत आहे. आणि कधीही मला वाटलं काही सांगावं, मी प्रत्येक गोष्ट आईशी बोलायचे. त्यामुळं मला जास्त हा दुःखाचा डोंगरच एक प्रकारे असल्यासारखा आहे माझ्यावरती आणि त्यातून सावरायचा मी प्रयत्न करत आहे. आणि नक्कीच मी सावरलेलंच माझ्या आईला आवडणार आहे. मी जास्त दुःखात असू नये असंच तिला वाटत असणार आहे. कारण कधी जरा थोडंसं खचलं तरी आई म्हणायची, हेही दिवस जात असतात, असंच सारखं दुःखात असू नये. तिचेच ते शब्द असायचे. आणि खूप अत्यंत हुशार, खूप भारी होती माझी आई, खूप चांगली होती. त्यामुळे तिची उणीव अशी प्रत्येक सेकंदासारखी मला उणीव भासत आहे. आणि तिच्यासाठी लांब असल्यामुळं मी तेवढी जवळ जात नव्हते. पण दिवाळी, उन्हाळ्यामध्ये आधी कधीतरी तिला बोलवायचे किंवा मी जायचे, जाणं व्हायचं. परंतु एक कुठंतरी जवळ असल्यावर कधी मनाला वाटतं की आपण थोडं जवळ असतो तर अजून तिच्याशी जास्त आपण कनेक्ट होता आलं असतं, तिच्यापाशी जाता आलं असतं. जेव्हा तिला आपली गरज आहे तेव्हा तिच्यापाशी जाता आलं असतं. पण मी तोही प्रयत्न केला. मी गेले तिच्यापाशी. तिच्या जेव्हा दुःखाच्या काळात, तिच्या जेव्हा दुखत होतं तेव्हा मी तिच्यापाशी राहिले, थांबले आणि त्यात थोडासा खारीचा वाटा उचलला. परंतु त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं आणि आपण तितकं त्यांच्याशी तेवढं नाही करू शकत. पण जेवढं आपल्याला पॉसिबल होतं आहे तेवढं तरी प्रत्येकाने केलं पाहिजे. आईवडिलांना जपलं पाहिजे. खरंच आई खूप आईसारखं दैवत या जगात खरंच नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाने आईची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या. दोघेही खूप महत्त्वाचे असतात. धन्यवाद.